नमस्कार मंडळी. एखादी वस्तू खरेदी करायची असेल ना, तर आपण त्याचा सारासार विचार करत असतो आणि यात जर ही वस्तू किचनमधली असेल तर आणि रोजच्या वापरातली असेल तर मग तर विचारूच नका. आपण निरखून पारखूनच ही वस्तू घेतो. अशीच वस्तू मी खरेदी केलेली आहे. मी एक मिक्सर ग्राइंडर खरेदी केलाय, जो माझ्या किचनमध्ये तर अतिशय छान काम करतोय. रोजच्या वापरासाठी मला खूप सोयीस्कर पडतो आहे आणि यासोबतच माझ्या किचनमध्ये तर खूप साजेसा दिसतोय. तर हा आहे तो ॲटमबर्गचा झियाना मिक्सर ग्राइंडर. रोजच्या वापरासाठी एका प्रीमियम क्वालिटीमध्ये आणि सोबतच प्राइस सुद्धा अगदी आपल्याला परवडणारी हवी असेल ना, तर हाच तो मिक्सर ग्राइंडर आहे. आपण या मिक्सर ग्राइंडरची पॅकिंग कशी आहे ते सुद्धा पाहू. सगळ्यात आधी तर वस्तू खरेदी करत असताना मी वॉरंटी पाहते, तर याची 2+1 इयरची वॉरंटी आहे. आता यानंतर आपण हा बॉक्स ओपन करून पाहूयात आणि याची पॅकिंग सुद्धा एकदा लक्षात घेऊ. एखादी वस्तूची पॅकिंग जर जबरदस्त असेल ना, तर ती वस्तू सुद्धा आपल्याला अट्रॅक्ट करते आणि भावते सुद्धा. इथं पॅकिंग सुद्धा अगदी परफेक्ट अशी आहे. सगळ्यात आधी तर मॅन्युअल कार्ड आणि हे वॉरंटी कार्ड इथे तुम्हाला मिळून जाईल आणि रेसिपीसाठी सुद्धा तुम्हाला इथे एक स्कॅनर दिलेला आहे. यामध्ये पाहून तुम्ही भरपूर अशा रेसिपी सर्च करू शकता. यासोबतच इथं तुम्ही या भांड्यांचं किंवा जे जार्स आहेत याचं सुद्धा पॅकिंग तुम्ही बघू शकता. अगदी परफेक्ट असं पॅकिंग आलेलं आहे. यासोबत याचे जे लीड्स आहेत ते सुद्धा अगदी व्यवस्थित पॅक करून आपल्याला दिलेले आहेत आणि ही जी मेन मोटर आहे ती सुद्धा आपण काढून पाहूयात. पॅकिंगला तर मी 10 पैकी 10 मार्क्स देईल आणि याचा कलर तुम्ही बघू शकता. किती सुरेख कलर आहे. पीच ब्लॉसम याचा रंग आहे आणि खरंच हा माझ्या किचनमध्ये तर शोभून दिसणार आहे. माझ्याच किचनमध्ये नाही तर तुमच्या किचनमध्ये सुद्धा मस्त शोभून दिसेल. तर चला याचे एक-एक करून आपण फीचर्स जाणून घेऊ. दिसायला हा खूप क्यूट तर आहेच, लहान आहे, मस्त कॉम्पॅक्ट याची साईज आहे. याची सक्शन पॉवर सुद्धा इतकी स्ट्रॉंग आहे ना, की तुम्ही कुठल्याही सरफेसवरती ठेवा. म्हणजे तुम्ही टेबलवरती ठेवा किंवा किचन कट्ट्यावरती ठेवलं तरी सुद्धा फार असा हा हलणार नाही. पीच ब्लॉसम, स्नो व्हाईट आणि फेरी रेड असे 3 कलर यामध्ये अवेलेबल आहेत. 750 वॉटची इंटेलिजंट मोटर याची आहे आणि यासोबतच 5000 ते 18000 आरपीएमचा हा आहे. आता हा मिक्सरचा प्लग आपण पॉवरशी कनेक्ट करून घेऊ आणि लगेचच ऑन करू. जसं तुम्ही पॉवरशी कनेक्ट कराल ना, लगेचच इथे इंडिकेशन दाखवलं जातं आणि यासोबतच इथे तुम्ही बघाल तर लाईट सुद्धा चालू होते. आता यामधली स्पेशालिटी म्हणजे हा कोर्स मोड, की ज्यामध्ये अगदी पाट्या वरवंट्यावरती आपण जसं वाटण करतो, चटण्या बनवतो, अगदी त्याच टेक्स्चरवरती हे तयार होतं. यानंतर दुसरा मोड आणि तिसरा मोड असे इथे मोड दिलेले आहेत. आणि जो इकडे तुम्हाला दिसतोय तो आहे पल्स मोड, की ज्यावरती हाय स्पीडमध्ये तुम्ही पल्स मोडवरती एखादा पदार्थ ग्राइंड करून घेऊ शकता. आणि तुम्हाला गंमत माहिती जेव्हा हा मिक्सर ग्राइंडर पॉवरशी कनेक्ट नसतो, बटन चालू नसतं त्यावेळेस यावरची लाईट जी असते ती ऑफ असते. चालू केल्यानंतर व्हाईट होते. कोर्स मोडवरती हलकीशी तुम्हाला निळी दिसेल. जसं-जसं तुम्ही स्पीड वाढवाल ना, त्याचा रंग सुद्धा असा डार्क होत जातो. इथे तुम्ही बघू शकता. आणि पल्स मोडवरती जेव्हा तुम्ही जाल, त्यावेळेस मात्र याचा रंग रेड दिसेल. आणि सगळ्यात जास्त मला पर्सनली आवडलेलं फीचर कुठलं आहे माहिती आता समजा बऱ्याचदा असं होतं ना, की आपण मिक्सर चालवायला सुरुवात करतो म्हणजे एखादं वाटण करत असतो, चटणी करत असतो. मिक्सर 1-2 स्पीडला चालू असतो किंवा इथे मी चटणी करते असं तुम्ही समजा. कोर्स मोडला हा मी चालू ठेवला आणि अचानकच लाईट गेली. मिक्सरला हा जार अटॅच असतो आणि आपण कंप्लीटली विसरून जातो, की आपण हे भांडं असंच ठेवलंय आणि लाईट सुद्धा गेली. अचानकच लाईट येते आणि अपघात होण्याची खूप दाट शक्यता असते. पण इथे असं अजिबातच होत नाही. समजा लाईट आली, तर हे असं इथे रेड इंडिकेशन दाखवलं जातं. आहे की नाही? आपल्याला खूप उपयोगी पडणारा एक स्मार्ट फीचर. आता काय करायचं? तर असं इंडिकेशन दाखवल्यानंतर ना, पुन्हा तुम्हाला 0 वरती जायचं आहे या पद्धतीने आणि यानंतर मग मात्र तुम्ही कोर्स मोडवरती करा, पहिल्या स्पीडवरती करा किंवा दुसऱ्या स्पीडवरती करा. कोणत्याही स्पीडवरती तुम्ही जाऊ शकता. तर बघा इथे व्हाईट असं इंडिकेशन आलं. आता मात्र तुमचा मिक्सर पुन्हा एकदा रन करण्यासाठी तयार आहे. आता बऱ्याचदा आपण भांड्याच्या कॅपॅसिटीपेक्षा साहित्य जरा जास्तच घालतो, ओव्हरलोड होतो. अशा वेळेस सुद्धा एक रेड इंडिकेशन दिलं जातं आणि हे इंडिकेशन दाखवल्यामुळे सुद्धा मिक्सरमधून साहित्य बाहेर येत नाही आणि अपघात होण्यापासून टाळलं जातं. हे तर झालं सगळं मोटरविषयी. आता जारविषयी सुद्धा जाणून घेऊ. तर यासोबत आपल्याला मिळालेले आहेत 3 जार. हा पहिला आणि सगळ्यात मोठा जार जो आहे 1.5 लिटरचा लिक्विडायझिंग जार.
ज्यामध्ये तुम्ही तांदूळ बारीक करू शकता, म्हणजे इडली डोश्याचं जे बॅटर आहे ते अगदी सहज यामध्ये बारीक होतं. किंवा तुम्हाला लोणी बनवायचं आहे, ज्यूस बनवायचा असेल, तर तुम्ही यामध्ये नक्कीच बनवू शकता. संपूर्ण जार हे स्टेनलेस स्टीलचे आहेत आणि छान याला हँडल सुद्धा आहे. यासोबतच याचं जे झाकण आहे ते मधून ट्रान्सपरंट आहे, यामुळे आतमधला पदार्थ तुम्ही अगदी सहज पाहू शकता. आता हा दुसरा जार जो आहे तो ड्राय ग्राइंडिंग जार आहे. यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे मसाले बारीक करू शकता. तांदूळ सुद्धा, डाळ बारीक करू शकता, कॉफी बीन्स यासोबतच हळकुंड सुद्धा बारीक करू शकता. आणि आधीप्रमाणेच हा सुद्धा स्टेनलेस स्टीलचा आहे आणि यावरचं झाकण सुद्धा मध्ये ट्रान्सपरंट असल्यामुळे आतमधलं अन्न तुम्ही सहज पाहू शकता. आणि हे रोजच्या वापरासाठी लागणारं चटणी जार किंवा यालाच तुम्ही स्पाइस ग्राइंडर सुद्धा म्हणू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, रोजचं भाजीसाठी लागणारं वाटण, आलं लसणाची पेस्ट असं सगळं काही तुम्ही यामध्ये हवं तितकं बारीक करून घेऊ शकता. तर चला आता यामध्ये पौष्टिक अशी चटणी बनवून घेऊ. तर यासाठी ना मी इथे जवस आधीच भाजून घेतले होते. छान खमंग भाजून घेतले. वाटीभर जवस घेतले. यासोबतच यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालूयात. आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट यामध्ये घालायचं आहे आणि चवीपुरतीचं मीठ घालायचं. आता याचं झाकण लावूयात आणि मला जसं पाट्या वरवंट्यावरती वाटलेलं आवडतं ना, अगदी त्याच पद्धतीने कोर्स मोडवरती आपण हे वाटून घेऊयात. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी जवसाची चटणी तयार झालेली आहे आणि असं परफेक्ट मला जसं हवंय ना तसंच टेक्स्चर आलंय. अगदी तुम्हाला जवळून दाखवण्याचा मी प्रयत्न करतेय. खूप अगदी पावडर प्रमाणे झालेली नाही किंवा खूप जाडसर सुद्धा राहिलेले नाही. अगदी व्यवस्थित मला जशी हवी आहे तशीच चटणी इथे तयार झाली. तर ॲटमबगचा हा झियाना मिक्सर ग्राइंडर मला तर खूप आवडला. तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक आणि सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. नक्की जाऊन चेक करा आणि नक्की ऑर्डर करा.